नमस्कार, मी वृषाली पाटील. आपण बघत आहात एक्सप्रेस न्यूज मराठी. गोरसेनेतर्फे पुसद येथे रास्ता रोको करण्यात आला. विमुक्त जातीय प्रवर्गातील अवैध घुसखोरी थांबविण्यासाठी समाजबांधवर उतरले रस्त्यावर. प्रतिनिधी सदानंद जाधव, यवतमाळ. महागाव पुसद शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात आज गोरसेना तर्फे रास्ता रोको आंदोलन करण्यात आला. पुसद तालुक्यातील अग्रगण्य असलेली गोरसेना हे सामाजिक संघटन मागील काही वर्षापासून विमुक्त जातीय प्रवर्गामध्ये होणारी घुसखोरी थांबवण्यासाठी व SIT चौकशी लागू करण्यात यावी म्हणून सातत्याने लढत आहे. गोरसेना व सकल विमुक्त जातीय वतीने 8 डिसेंबर 2023 ला प्राध्यापक संदेशभाऊ चव्हाण, राष्ट्रीय अध्यक्ष गोरसेना यांच्या नेतृत्वात नागपूर येथे हिवाळी अधिवेशन दरम्यान विमुक्त जातीय मधील होत असलेली अवैध घुसखोरी रोखण्यासाठी जन आक्रोश महामोर्चा मध्ये संपूर्ण महाराष्ट्रभरातून हजारोच्या संख्येने समाज बांधव सहभागी झाले होते. निवेदन देण्यासाठी गेले असता अतुलजी सावे, बहुजन कल्याण मंत्री विधिमंडळात हजर असतानाही निवेदन स्वीकारण्यासाठी वेळ दिला नाही. इतर कोणत्याही मंत्रीने सुद्धा वेळ दिला नाही करिता ही बाब संपूर्ण महाराष्ट्रातील 5 कोटी विमुक्त जातीय प्रवर्गातील लोकांना जाणीवपूर्ण दखल न घेत नसल्यामुळे निदर्शनात आले. या घटनेचा निषेध म्हणून प्राचार्य संदेश भाऊ चव्हाण, गोरसेना राष्ट्रीय अध्यक्ष यांच्या नेतृत्वामध्ये आज छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. या मोर्चामध्ये समाज बांधव, महिला व पदाधिकारी यांनी तब्बल 4 तास रास्ता रोको केले. वरुड फाट्यावर ज्या लोकांना अडवून ठेवलेलं आहे त्यांना आंदोलनामध्ये सहभागी होऊ द्या. माझी विनंती आहे, वरुड फाट्यावर आमच्या आंदोलनकर्त्यांना ज्यांनी अडवलेलं आहे त्यांना सन्मानजनक इथे आंदोलनामध्ये सहभागी होऊ द्यावी अशी पोलीस प्रशासनाला आम्ही सगळ्यांच्या वतीने मी नम्रतापूर्वक विनंती करीत आहे. लक्षात असू द्या मित्रांनो, ही जी लढाई आहे